सुरुवातीला बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। सरकारला तुम्ही बळ दिलं तर रक्कम 3000 रुपये होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लाडक्या बहिणींना दिलंय। पुण्यात बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पार पडला। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती। समारंभासाठी राज्यभरातून लाडक्या बहिणींचीही उपस्थिती होती आणि यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना एक मोठं आश्वासन दिलेलं आहे। सरकारला बळ दिलं तर रक्कम 3000 रुपये होईल असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिलं। पुण्यातल्या बालेवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा हा पार पडतोय। तिथली आपण थेट दृश्य पाहतो आहोत। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना त्यांना मोठी आश्वासनं दिलेली आहे। यात सरकारला बळ दिलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 3000 पर्यंत नेण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। लाडकी बहीण कार्यक्रमाचं नॉन स्टॉप महाकव्हरेज आणि हे तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर पाहता आहात। या कार्यक्रमासाठी लाडक्या बहिणींनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती लावलेली आहे। त्याचे हे थेट दृश्य आपण पाहतो आहोत। तुम्हाला आता आम्ही 1500 रुपये देतोय महिन्याला, भाऊबीज वर्षाला 18000 रुपये। ही योजना अशीच चालत राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1500चे 2500 होतील, 2500चे 2000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2500 होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय। 2500चे 3000 होतील आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना 3000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही। सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल, ही योजना कशी फसवी आहे, हे कसं चुनावी जुमला आहे। मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का, ही काय लाच देता का, काय विकत घेता का, काही बोलायला लागले। अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती। आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा, या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले, पण न्यायालयावर आमचा विश्वास होता। न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली, त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला। आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवाल ना। जे आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात। मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून। मग पहिल्यांदा कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये, जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही। काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले। जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला। टीका आमच्यावर दररोज करतायत, शिव्या शाप रोज देतायत। सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून
सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. परंतु माझ्या या बहिणींच्या, या भावांच्या, भाऊ पण इकडे आहेत, या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. या सरकारचं काम पाहून, मोदी साहेबांचं नेतृत्व बघून अजित दादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे, हे लक्षात ठेवा. आमच्या या कोटावधी माय माऊली आम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुम्ही कितीही या ठिकाणी आम्हाला दूषणं दिली तरी देखील जोपर्यंत माय माऊलीचा आशीर्वाद, बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. आमचे 5 महिने या सरकारचे, हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच. परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे, ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या, पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या. पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो. आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून देणारे नाहीये. जे बोलतो ते करतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आमची ओवाळणी ही पोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे, ह्याचं सातत्य राहणार आहे. मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय, त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका. ही मात्र तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो. त्याच्यामुळे जाता जाता एकच सांगतो की पुढं 5 वर्ष ह्या सगळ्या योजना, वीज माफीच्या, 3 गॅस सिलेंडरच्या, माझी लाडकी बहीण योजनेच्या, मुलींना मोफत शिक्षणाच्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या, प्रशिक्षणाला, अशा अनेक योजना आहेत. या योजना पुढं चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती, त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ, एवढं लक्षात ठेवा. पुढं कायम 5 वर्ष या योजना चालू राहतील. आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं आहे. हेच आमचं स्वप्न आहे. मोदीजींची एक लखपती दिदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं, आपल्याला सक्षम करण्याचं, आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती. माझ्या बहिणींनो, काळजी करू नका, तुमच्या सोबत आहे महायुती. आणि आपलं सरकार तर तुम्हाला माहिती आहे, आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे. ते देत असतं, लेना बँकवालं सरकार नाही आहे. मागच्या काळामध्ये आपण बघितलं, वसुली करणारं सरकार होतं. आता वसुली करणारं नाही, बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून आज आपण ठरवलं की इथपासनं सुरुवात पुण्यापासनं करायची. पण पुण्यापासनं सुरुवात जरी औपचारिक आपण केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पैसे क्रेडिट करणं सुरू करा. कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका. आणि सांगताना आनंद वाटतो, 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये
3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत.